नमस्कार मित्रांनो. आज पुन्हा एकदा तुमच्यासमोर एक नवीन विषय, एक नवीन क्राईम स्टोरी घेऊन आलोय. आशा करेन की तुम्ही सगळे चांगले असाल. ही क्राईम स्टोरी नक्की तुम्हाला आवडेल. ही स्टोरी कदाचित तुम्ही वाचली, ऐकली किंवा पाहिली पण असेल, पण वेगळी आहे. म्हणून याच्यावर एक व्हिडिओ बनवावा, तुम्ही ऐकावे, मला असं वाटले. तर मित्रांनो, किन्नर, हिजडा, ट्रान्सजेंडर और थर्ड जेंडर. सर्वोच्च न्यायालय दिल्लीने काही वर्षापूर्वी किन्नर समुदायाला ट्रान्सजेंडरचा दर्जा दिला आणि किन्नर समुदायाचा हा खूप ऐतिहासिक विजय होता. याच किन्नरबाबतची आजची ही स्टोरी आहे. एक किन्नर बाबत मुंबईत एक घटना घडली होती आणि त्यावेळेस ती स्टोरी खूप चर्चेत पण होती. यात एक खून होता, तो एका करोडपती किन्नरचा. आणि विचार करा, एका किन्नरला मारण्यासाठी कितीची सुपारी घेतली गेली असेल. 1 करोड रुपयाची सुपारी मागितली गेली, पण मांडवली झाली आणि मग सौदा झाला, तो 55 लाखांचा. ही कथा काय आहे, ही किन्नर कोण होती, का मारलं गेलं, हे मी पुढे सांगेल. आधी आपण किन्नरचा जीवनाबाबत थोडं जाणून घेऊया, म्हणजे तुम्हाला ही स्टोरी समजण्यासाठी मदत होईल. आपल्या देशात एकूण 5 ते 6 लाख किन्नर आहे. सगळ्यात जास्त किन्नर यूपीमध्ये, त्यानंतर बंगालमध्ये, नंतर मग छोट्या मोठ्या प्रमाणात इतर राज्यांमध्ये आहेत. 2017 मध्ये यांना थर्ड जेंडरचा दर्जा मिळाला आणि नंतर मग यांनाही काही फॅसिलिटी मिळाव्यात अशी ही मागणी यांच्या लोकसंख्येनुसार झाली आणि खऱ्या अर्थाने तो त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण होता. किन्नर लोकांचे आयुष्य खूप रहस्यमय असते. कसे तर 5 ते 6 लाख यांची लोकसंख्या झाली कशी? जर ते मुलांना जन्म देऊ शकत नाही, मग यांची लोकसंख्या वाढते कशी? तर किन्नर चुकीच्या गोष्टी करून देखील त्यांची लोकसंख्या वाढवतात. एखादा मुलगा ज्याचे हावभाव, बोलणे, चालणे त्यांच्याशी मिळत असेल, तर ते धोक्याने आपल्या गँगमध्ये सामील करून घेतात आणि मग जबरदस्तीने त्याला किन्नर बनवून घेतात. एक असेही लोक असतात ज्यांचे हावभाव बाईसारखे असतात, ज्यांचे इतर लोक मजाक मस्करी करतात, बायल्या वगैरे काहीही बोलतात. त्यांना शारीरिक कमजोरी असते, बाईसारखे हावभाव असतात, असे लोक स्वतःहून किन्नर समुदायाकडे जातात. मग त्यांची एक प्रथा असते. त्या प्रथेप्रमाणे सर्व विधी झाल्यानंतर त्यांना समुदायात घेतले जाते. अशा पद्धतीने यांची लोकसंख्या वाढते. किन्नरांचे कमाईचे साधन वसुली आणि मागणे आहे. एक गोष्ट आहे, किन्नर दुःख आणि जिथे संकट असेल तिथे वसुली करत नाही. त्यांची मान्यता आहे की ते दुःख रडणे मातम करत नाही. ते त्यांच्या सामाजिक जीवनात खुश आणि खुश राहतात. ते कधी मानसिक, शारीरिक, भावनिक टेन्शनमुळे निराश होतात याबाबत माहिती नाही. मात्र ते फक्त आनंदाच्या प्रसंगीच तुम्हाला दिसते. कुणाच्या लग्नात, कुणाच्या वाढदिवसात, धार्मिक कार्यक्रम, मुले जन्म झाल्या दिवशी, कोणी नवीन गाडी घेतली, घर घेतले, म्हणजेच ज्या आनंदाच्या गोष्टी असतील त्या ठिकाणी हे लोक येतात आणि तुम्हाला आशीर्वाद देतील. दुःखाच्या ठिकाणी हे मात्र जाणार नाहीत. आता एक ट्रेंड पुढे आला आहे. हे लोक रेड लाईट एरियात, बस ट्रेनमध्ये, रस्त्यावर सुद्धा वसुली करताना दिसतात आणि ही जी वसुली आहे ही लाखो करोडांमध्ये असते. म्हणून प्रत्येक शहरात, एरियात किन्नरांचा टोळी असतात. त्यांनी त्यांच्या एरिया वाटून घेतला असतो आणि जो तो आपला एरिया सोडून वसुली करणार नाही. यांचा देखील एक गुरु असतो आणि गुरुच्या आज्ञेच्या बाहेर कोणी जात नाही. ती वसुली गुरुकडे दिली जाते, कारण ती वसुली करोडोमध्ये होत असते आणि एखाद्याने गुन्हा केलास त्यांच्यासाठी सुद्धा एक लक्ष्मण रेखा असते. अशी स्टोरी पण अशाच बाबत आहे. प्रत्येकाच्या एक एरिया असतो, शहर, तालुका असतो आणि नशे गट सुद्धा असतात. मी नशे सांगितले की हे दुःख, मातम, मानवता नाही, नेहमी खुश राहतात. तसेच त्यांच्यावर जरी दुःख आले, त्यांचा कोणी सदस्य वारला तेव्हाही ते दुःख करत नाही, खुश असतात आणि देवाला प्रार्थना करतात की या दुःखी जीवनापासून तो मुक्त तर झाला आणि प्रार्थना करतात की पुढचा जन्मी याला किन्नर नको बनवू. वाटेल तर माणूस बनव किंवा बाई, पण याला किन्नर नको बनवू आणि असे म्हणतात. किन्नर मेल्यावर त्याला चपलीने मारले जाते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रात्रीतच त्यांची अंत्यसंस्कार होत असतात आणि ही काळजी घेतली जाते की बाहेरच्या दुनियातले लोकांची त्यांच्या पार्थिवावर नजर ना पडो. त्यांची अशी परंपरा आहे की त्यांची अंत्यसंस्कार, दफनविधी कुणीही पाहू नये. जर कुणी बाहेरच्याने पाहिले तर तो गुन्हा पुढचा जन्मी किन्नर हिजडा होईल. मग शांततेत कुणालाही काही समजू न देता त्यांचा अंतिम संस्कार केला जातो. एक अशी गोष्ट आहे की कोणी मरताना, विधी करताना जर बाहेरच्या व्यक्तीने पाहून घेतले तर त्याच्यासाठी तो शुभ असतो.
एक अशी ही गोष्ट आहे की किन्नरने जर तुम्हाला आशीर्वाद दिला तर भरभराटी सुद्धा होते. लोक किन्नरकडून 1 रुपया घेतात आणि आपल्या पाकिटमध्ये ठेवतात. म्हणून ते आपल्याकडे आले तर काही ना काही लोक देतातच. त्यांना दुखी करून कोणी पाठवत नाही. अजून एक गोष्ट आहे. किन्नरांचा लोक आशीर्वाद घेतात. त्यांच्या कोणी शाप घेत नाही. कारण ते लोक पूर्ण जीवन ना पुरुष ना स्त्री असे जीवन ते कष्टाने जगतात. असे म्हणतात की यांची दिलेला आशीर्वाद हा कबूल होतो, खरा होतो. मी आधी सांगितले होते की यांच्या टोळ्या गट असतात. यांच्या एरिया ठरलेला असतो आणि यांचा एक गुरु पण असतो ज्यांचे ते ऐकत असतात. सर्व पैसा हा त्याच्याकडे जमा करतात. ही स्टोरी आहे मुंबईतली. मुंबईतल्या एका किन्नर गुरुची अनिता जोशी नाव होते आणि तिने एक मूल दत्तक घेतले होते. तिचे नाव एकता जोशी होते. आता मुंबईत जितकी वसुली व्हायची त्याचा हिस्सा वाटा जमा खर्च सर्व एकता पाहायची. कारण अनिताने तिला दत्तक घेतले होते आणि मग हळूहळू किन्नरांची पुढची किन्नर गुरु ही एकताच होईल असे अनिता किन्नर गुरुकडून सांगितले जाते. आता ही गोष्ट काहींना आवडली, पटली, पण काहींना ही गोष्ट अजिबात आवडली नाही. जसे जसे दिवस चालत गेले आणि मी सांगितल्याप्रमाणे यांचा एरिया बांधलेला असतो. मग दुसऱ्या एरियात जाऊन वसुली करण्याच्या तक्रारी येऊ लागल्या. मग त्यांच्यात आपापसात भांडणही झाले. मीटिंग पण झाल्यात आणि मग काही लोकांना किन्नर गुरुबाबतच्या गोष्ट देखील पटली नाही. त्यामुळे गटागटात दुश्मनी सुद्धा निर्माण झाली. त्यानंतर मग एक दिवशी अनिता आणि एकता शॉपिंग करून आपल्या कारमधून येत असताना त्यांच्याकडे एक लक्झरी कार होती. जुहूमध्ये त्यांचा आलिशान बंगला होता. त्याची किंमत 45 करोड रुपये होती आणि या बंगल्यात त्यांच्यासोबत त्यांचे चेले चपाटे सुद्धा होते. संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास जेव्हा या दोघी त्यांच्या कारमधून उतरत असताना 2 इसम स्कूटीवर आले. त्यातला मागच्या इसमाने खाली उतरून रिव्हॉल्वर काढून एकामागून एक अशा 4 गोळ्या एकताला मारल्या. मात्र अनिताला काहीही केले नाही आणि लगेच ते दोघेही गुन्हेगार तेथून फरार झाले. पुढे एकताला हॉस्पिटलमध्ये नेले जाते. तिथे डॉक्टर तिला तपासून मृत घोषित करतात. मग मामला येतो पोलिसांच्या हातात. आता पोलीस सर्व शोध सुरू करतात. कारण मुंबईची होणारी किन्नर गुरु आणि ठीक तिच्याच घरासमोर तिला ठार केले. त्यामुळे मग किन्नर समुदायामध्ये संतापाची लाट येते. मीडियाने सुद्धा हा मुद्दा उचलून धरला होता. ठिकठिकाणी किन्नरचे मोर्चे निघाले. वर्तमानपत्रामध्ये ही मुद्दा चांगला गाजला आणि मग साहजिकच पोलीसवरही आरोप प्रत्यारोप झालेत. कारण आरोपी मोकाट फिरतायत. त्यांना पोलीस अद्यापही पकडू शकले नाही. आपसी भांडण, कॉल डिटेल्स, सीसीटीव्ही फुटेज, CDR सर्व पोलीस तपासतात पण काही उपयोगात येत नाही. यात काही महिने निघून जातात. पोलिसांवरही दबाव येतो. त्यांचीही बदनामी होत असते. त्यानंतर पोलिसांना एक क्लू लागतो की मनसुख नावाचा व्यक्ती किन्नरांच्या दुसऱ्या गटासोबत त्याचे खूप उठणे बस असते. मात्र तो किन्नर नाही तर साधारण माणूस आहे. त्याला शारीरिक कोणताही त्रास नाही. काही खबरीकडून ही बातमी येते की याचा या हत्याकांडमध्ये सहभाग असू शकतो. आता पोलीस त्याचे कॉल डिटेल्स चेक करतात. तर खुनाचा 2-4 दिवस हा सतत मुंबईच्या एका इसमाशी बोलत होता. तो नंबर चेक केला तर तो एक कॉन्ट्रॅक्ट किलरचा होता. हा सतत त्यांच्याशी मोबाईलवर बोलत होता. म्हणून पोलीस मनसुखला उचलतात आणि पोलीस विचारपूस तपास सुरू करतात. पुढे पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तो सर्व गोष्टी सांगू लागतो. पोलिसांचे ज्याच्यावर 1 लाख बक्षीस असलेला नामचीन गुंड सुपारी किलर गगन पंडितने ती सुपारी घेतली होती. मग पुढे येते ती गोष्ट की हा मर्डर का करण्यात आला. कारण एकता पुढची किन्नर गुरु बनणार असते आणि दुसऱ्या गटाला ते मान्य नसते. कारण गुरु बनणारे बरेच दावेदार त्यांच्यात असतात. मात्र अनिता तिची मुलगी एकताला किन्नर गुरु बनविणार असते. म्हणून काही किन्नर गट बनवून एकत्र येतात. एकताला हटवले तर दुसरे किन्नर गुरु बनू शकतात. म्हणून ते मनसुखला सर्व काही सांगतात. मनसुखचे किन्नर प्रती खूप प्रेम असता, विश्वास असतो. म्हणून तो ज्या जिममध्ये जायचा तिथे गगन पंडित पण यायचा. सुपारी घेऊन एकताला संपवण्याचा प्लान तिथे बनतो. जेव्हा त्याला एकता आणि अनिता बाबत समजते तेव्हा तो 1 करोडची मागणी करतो. तो सांगतो यात रिस्क खूप आहे. त्यावेळेस त्याची आणि किन्नर लोकांसोबत बऱ्याच मीटिंग होतात आणि शेवटी 55 लाख मध्ये सौदा ठरतो आणि मग तो त्याचे शूटर तिथे पाठवतो. पण त्याआधी बरीच रेकी करतात की ह्या केव्हा बाहेर जातात, केव्हा येतात, सर्व काही माहिती ते मिळवतात आणि शेवटी 5 सप्टेंबरला संध्याकाळी 7 वाजता ते एकताला मारून टाकतात. आता गगन फरार असतो. नंतर पोलिसांच्या स्पेशल सेलला एक गुप्त बातमी मिळते
की गगन मुंबईत येणार आहे. तो जसा येतो तसे पोलीस त्याला पकडतात. तो त्यांचा गुन्हा कबूल करतो. नंतर ते 2 शूटर सुद्धा पकडले जातात. केवळ एकटा गुरु बनणार म्हणून हा खून केला जातो, कारण त्या गुरुकडे येणारा करोडो रुपये हेच खरे खुनाचे कारण होते. त्या गादीमुळे येणारा करोडो रुपये इतर किन्नरांची नियत बदलवतात आणि मग सुरू होते यांचे खुनाचे सत्र. पण शेवटी ते सर्व पोलिसांच्या जाळ्यात अडकतात. त्या गटालाही अटक होते. तर मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? आशा करेन की ही स्टोरी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आपला अभिप्राय नक्की कळवा. पुन्हा भेटेल एक नवीन स्टोरी घेऊन. तोपर्यंत आपली रजा घेतो आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.